आत्ताच MST CET 2026च्या PCM ग्रुपचा 12th मे शिफ्ट 1चा पेपर हा कंप्लीट झालेला आहे आणि जर आपण ह्याचे रिव्ह्यूज बघितले, शिफ्ट 1च्या पेपरचे आपण रिव्ह्यूज बघितले, सगळ्यात पहिले आपण बघूया डिफिकल्टी लेवल. भरपूर मुलांना वाटत होतं की ह्यावेळी सेकंड अटेम्प्टसाठी खूप पेपर डिफिकल्ट असेल, बट ह्या इथे मुलांचे रिव्ह्यूज काही वेगळे आहेत. जर आपण सब्जेक्ट वाईज म्हटलं तर सगळ्यात पहिले फिजिक्सची लेवल ही मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलची होती अँड जास्तीत जास्त फॉर्म्युला बेसवर क्वेश्चन्स आले होते. सो त्याच्यामुळे काही मुलांना फिजिक्स हा लेंदी पेपर वाटला. टाईम मॅनेजमेंट काही मुलांचा प्रॉपर झालं नाही आहे, बट काही मुलांचा बरोबर टाईममध्ये पेपर कंप्लीट झाला आहे. टॉकिंग अबाउट केमिस्ट्री, तर ॲज युजल केमिस्ट्री हा इझी टू मॉडरेट लेवलचा आला होता. सगळ्यांना केमिस्ट्री हा इझीच वाटत होता, तर त्याच्यामुळे केमिस्ट्रीचे लेवल हे आहे तशी इझी टू मॉडरेट लेवलची आहे. टॉकिंग अबाउट मॅथमॅटिक्स, सो मॅथमॅटिक्स पण एवढं काही डिफिकल्ट नव्हतं. मॉडरेट लेवलचं मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी लेवल मुलांना वाटली होती आणि ह्याच्यामध्ये पण काही मुलांचा टाईम मॅनेजमेंट हे प्रॉपरली कंप्लीट झालेलं आहे. प्लस काही मुलांचं हे पण म्हणणं होतं की फर्स्ट अटेम्प्टपेक्षा सेकंड अटेम्प्टचा पेपर हा त्यांना बेटर वाटला. सेकंड अटेम्प्टमध्ये त्यांचा जास्त स्कोर येईल असं त्यांना वाटत आहे. म्हणजे 12 मे शिफ्ट 1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजे असतील तर हे क्वेश्चन्स मी आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवर शेअर करतो आहे. जेवढे पण मला क्वेश्चन्स मिळतात तर ते मी आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवर शेअर करतो आहे. तर तुम्ही हा QR कोड स्कॅन करून तुम्ही आपला व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट लिंक पाहिजे असेल, जॉईनिंग लिंक, तर कुठलीही आपली रिसेंट लॉंग व्हिडिओ तुम्ही ओपन करा किंवा ह्या शॉर्ट्सच्या खाली जी पण मी व्हिडिओ अटॅच केली असेल ती व्हिडिओ तुम्ही ओपन करा. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची डायरेक्ट लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता आणि जे पण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही ॲक्सेस करू शकता. थँक्यू.